2/1/2026 रोजी जेल रोड पोलीस स्टेशन हद्दीत जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदे वय 36 त्यांच्या खून झालं होतं. त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहेत. राहुल शिंदे, अतिश शिंदे, तानाजी शिंदे, अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत. तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे. तपास आता इनिशियल स्टेजला आहे. जेवढं तराली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार आहे. सर, साधारणपणे ही जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे, त्यामध्ये काही स्पष्टता आलेली आहे का आणि कशा पद्धतीने काही पावलं उचलली जातात? फिर्यादीच्या फिर्यादीच्या बहीण रेखा सर्वदे म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं, पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शालन शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक काही जण यांच्या मोहल्ल्यात येऊन काय ओरडाओरडी केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहेत. त्यावर जाब विचारण्यासाठी मृतक आणि त्यांचे सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टॅबिंग झालेले आहेत आणि हे घटनाक्रम आहे. तर त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं तिथं मृत झालं म्हणून डॉक्टरनी घोषित केलेलं आहे. आरोपींनी डोळ्यात चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वार केली असं देखील FIR नमूद आहे. काय घटनाक्रम काय त्यांच्याकडून सांगितलं ते इन डिटेल फॅक्च्युअल डिटेल्स आता मी आपल्यासोबत शेअर करू शकत नाही, बिकॉज इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे. फिर्यादीला त्यांनी फिर्याद देताना फिर्यादीने असा उल्लेख केलेला आहे. ते आमच्या सीन ऑफ क्राईम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीन ऑफ क्राईमच्या मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केलेलं आहे.